नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 92 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रीती पुण्याच्या एअरपोर्टवर पोहोचते आणि ती कॅबने घरी जाते. प्रीती दार उघडता समोर नीता उभी असते. अगं प्रीती, तू आलीस, असं नीता एवढ्या आनंदात ओरडते. प्रीती बॅग खाली ठेवते. नीता अजून काही बोलायच्या आतच तिला घट्ट मिठी मारते आणि नीताच्या हाताला धरून गोल गोल फिरत डान्स करू लागते, अगदी लहान मुलीसारखी. तेव्हा नीता एकदम गोंधळत म्हणते, ए थांब थांब. मॅडम, काय झालंय काय तुला? एवढा आनंद कशाचा झालाय? प्रीती फक्त हसते, एक शब्दही बोलत नाही. पण तेव्हा तिच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर खोडकर हसू असतं. दोघे हसत हसत थोडा वेळ नुसता डान्सच करत होत्या. तो क्षण अगदी हलका, मोकळा, आनंदाने भरलेला होता. रात्र झाली होती. नीता मोबाईल पाहत बसलेली असते. तेवढ्यात तिला कार्तिकचा फोन येतो. फोन उचलताच कार्तिक लगेच विचारतो, नीता, प्रीती आली का? नीता लगेच म्हणते, हो आली. आणि आल्याबरोबर मला घेऊन डान्स करत होती. या प्रीतीला काय झालंय काय माहीत, 2 दिवसापासून ती काहीतरी विचित्रच वागते बाबा. कार्तिक थोडा चकित होऊन म्हणतो, काय डान्स करत होती? कार्तिक थोडा थांबतो, मग हळूच खोडकर आवाजात म्हणतो, म्हणजे मॅडम प्रेमात पडलेली दिसते. नीता लगेच चिडल्यासारखी म्हणते, ए काय बोलतोस? मला काही सांगितलं नाही तिने. कार्तिक हसतच म्हणतो, अगं काल सतीश म्हणत होता. नीता लगेच उत्सुकतेने विचारते, सतीश काय म्हणत होता? कार्तिक म्हणतो, तो म्हणत होता की प्रीतीला आता कळालंय की ती प्रेमात पडली आहे. हे ऐकून नीता क्षणभर गप्प होते. मग हलकसं हसून म्हणते, अरे वा, म्हणजे असं आहे तर. म्हणूनच आज ती इतकी मोकळी वाटत होती. तिचा डान्स, हसू, आनंद सगळं काही वेगळंच आहे. कार्तिक खोडकरपणे म्हणतो, हो नीता, म्हणूनच एवढा आनंद झाला असेल तिला. पुढे नीता हसत म्हणते, मला नाही सांगितलं तरी चालेल, पण तिला तरी कळालं ना. इतके दिवस ती स्वतःपासूनच पळत होती. फोन ठेवताना दोघेही नकळत हसत होते, कारण मित्रमैत्रिणींच्या या आनंदाने त्यांनाही आनंद झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रीती एकदम उत्साही चेहऱ्याने कॉलेजमध्ये येते. तिच्या डोळ्यात वेगळी चमक, ओठांवर नकळत हसू आणि मनात सतीशला पाहण्याची ओढ असते. प्रीती आणि नीता गेटमधून आत आल्या. प्रीती चालत असतानाच नकळत तिची नजर आजूबाजूला फिरत असते. पण नजर जिथे जाईल तिथे सतीश दिसत नसतो. दोघी क्लासमध्ये जातात आणि लेक्चर सुरू होतं. तेवढ्यात क्लासरूमचं दार हळूच उघडतं आणि सतीश आत येतो. साधा लूक, पण तो खूपच हँडसम दिसत असतो. उशीर झालेला असतो, पण त्याच्या चालण्यात गडबड नसते. प्रीतीची नजर आपोआप त्याच्यावर जाते. ती क्षणभर विसरते की ती क्लासमध्ये बसले. ती हळूच हसते. सतीशला ते जाणवतं. तोही नजर उचलतो आणि हलकसा हसतो. ते लेक्चर झाल्यानंतर लगेच पुढचं लेक्चर सुरू होतं. त्यामुळे दोघांना काही बोलायला वेळच मिळत नाही. शेवटी 2 लेक्चर नंतर ब्रेक होतो, तेव्हा सगळे कॅन्टीनकडे गेले. प्रीतीला वाटत असतं आता तरी बोलता येईल, पण सगळे मित्रमैत्रिणी सोबतच होते. ती फक्त दूरूनच त्याच्याकडे पाहत असते. कधी एकदा एकांत मिळतोय असं तिला वाटत असतं. कॅन्टीनमध्ये सगळे नाश्ता करत बसले होते. प्रीती बोलत होती, हसत होती, पण तिची नजर मात्र पुन्हा पुन्हा सतीशकडे जात होती. कार्तिक ते ओळखतो आणि सतीशच्या कानात हळूच म्हणतो, हे सतीश, बघ ना, आज प्रीती तुला कशी बघते. तिला बहुतेक एकांत हवा असणार. आज ती सगळं सांगणार असं वाटतंय. काय माहीत, कदाचित ती आज तुला प्रपोजही करेल. तेव्हा सतीश हलकसं हसतो आणि शांतपणे म्हणतो, या दिवसासाठी मला खूप वाट पाहावी लागली. आज तिलाही थोडी वाट पाहू दे. अजून थोडी माझी ओढ तिला लागू दे कार्तिक, तेव्हा खरी मजा येणार. कार्तिक हसत म्हणतो, मित्रा, प्रेमात पडलेला माणूस असा प्लॅनिंग करत असेल हे मी पहिल्यांदाच बघतोय. सतीश फक्त हसतो आणि दूर बसलेली प्रीती त्याच्या हसण्याकडे नजरेतूनच उत्तर देत असते. नाश्ता झाल्यानंतर सगळे कॅन्टीनमधून बाहेर आले. क्लासरूमकडे जाताना सतीश आणि कार्तिक पुढे निघून गेले. मुली मागे गप्पा मारत चालत येत होत्या. तेवढ्यात कॅन्टीनच्या बाहेर झाडाखाली रोहन आपल्या मित्रांसोबत बाईक जवळ उभा होता. प्रीती दिसताच तो हसत पुढे येतो. अरे वा, नवीन नवरी थेट कॉलेजमध्ये, असं तो म्हणतो. प्रीती थोडी थपकून त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडा राग असतो. रोहन पुढे हसतच म्हणतो, प्रीती, फर्स्ट नाईटला सतीशने काही गिफ्ट दिलं की नाही? हे ऐकता सोनाली आणि नीता चिडून त्याला म्हणाल्या, ए काय बोलतोस, डोकं फिरलंय का तुझं? पण प्रीती त्यांना हाताने थांबवते. ती रोहनकडे शांतपणे पाहते.
क्षणभर गप्प राहते आणि मग थंड आवाजात म्हणते, आम्ही लग्नाचा नाटक केला होता रोहन, आणि माणूस म्हणून बोलायचं कसं ते तरी लक्षात ठेव. इतकं बोलून ती पुढे निघून जाते, पण तिच्या चेहऱ्यावर राग अजूनही दिसत असतो. प्रीती वर जाताना सोनाली चिडून म्हणते, प्रीती तू गप्प का बसलीस? कसला प्रश्न विचारला त्याने तुला? तू त्याच्या एक थोबाडीत उडवायला पाहिजे होतीस. नीता लगेच म्हणते, हो प्रीती, सोनाली अगदी बरोबर बोलत आहे. प्रीती शांतपणे म्हणते, नको ग, उगाच तमाशा नको म्हणून मी काही बोलले नाही. इतकं बोलून ती पटकन क्लासमध्ये जाते आणि आपल्या जागेवर बसते. तिकडे सोनालीला मात्र फार राग आलेला असतो. ती थेट सतीशजवळ जाते आणि सतीशला सगळं सांगते. एक तास सतीशला प्रचंड राग येतो आणि हाताची मूठ आवळतच धावतच तो खाली येतो. कार्तिक त्याच्या मागे धावत म्हणत असतो, सतीश थांब, अरे थांब, पण सतीश ऐकत नसतो. तो सरळ ग्राउंडवर जातो जिथे रोहन बसलेला होता. सतीश त्याची कॉलर पकडतो आणि रागात म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली प्रीतीला असं बोलायची? तेव्हा रोहन चिडून म्हणत असतो, अरे पण तुला काय एवढा राग येतोय? ती काय खरंच तुझी बायको आहे का? हे ऐकता सतीचा संयम सुटतो, दोघांमध्ये जोरात वाद होतो आणि क्षणातच मारामारी सुरू होते. ग्राउंडवर असलेले सगळे विद्यार्थी थांबून पाहू लागले. कुणी वेगळं करायचा प्रयत्न करतो तर कुणी घाबरून बाजूला सरकतो. सगळ्या कॉलेजमध्ये एकच गोंधळ उडतो. कार्तिक सतीशला थांबवायचा प्रयत्न करत असतो. सतीश बस कर रे, थांब, पण सतीश ऐकतच नसतो. तेवढ्यात नीता धावत येऊन ती प्रीतीला घाबरलेल्या आवाजात सांगते, अगं प्रीती, खाली सतीश आणि रोहनचं भांडण सुरू आहे. हे एक तास प्रीती धावतच कॉरिडॉरमध्ये येते आणि वरूनच खाली पाहते. सतीशला एवढा चिडलेला तिने कधीच पाहिलेलं नसतं. त्या क्षणी ती गंभीर चेहऱ्याने पाहत असते. ती लगेच कार्तिकला फोन करते, कार्तिक काहीतरी कर, सतीशला थांबव आणि वर घेऊन ये प्लीज. हो प्रीती, कार्तिक पटकन म्हणतो आणि फोन ठेवतो. तो लगेच सतीशकडे वळून म्हणतो, सतीश, अरे मित्रा, प्रीती चिडले तुझ्यावर. हे सगळं इथेच थांबव, नाहीतर सगळं बिघडून जाईल. रागावर कंट्रोल ठेव सतीश. पण सतीश अजूनही आवेशात असतो. मला सोड कार्तिक, असं तो ओरडतो. कार्तिक मात्र त्याला सोडत नाही. तो सतीशला गच्च धरतो. हळूहळू त्याला बाजूला घेतो आणि क्लासरूमकडे घेऊन जातो. सतीश रागानेच क्लासरूममध्ये येतो. त्याची नजर थेट प्रीतीवर जाते. डोळ्यात अजूनही तोच आवेश, तीच अस्वस्थता असते. प्रीतीला त्याची नजर जाणवते, पण ती काहीच बोलत नाही, कारण सगळ्यांसमोर बोलणं शक्य नसतं. तेवढ्यात जोशी मॅडम आत आल्या आणि लेक्चर सुरू होतं. पण कुणाचंच लक्ष लेक्चरकडे नसतं. तेव्हा प्रीतीचा संपूर्ण ग्रुप अस्वस्थ होता. सोनाली, नीता, केतकी सगळ्यांच्या मनात एकच धडधड सुरू असते. प्रीतीच्या मनात तर विचारांची गर्दी सुरू असते. आज सकाळी मी किती आनंदी होते. आज मला सतीशशी एकांतात बोलायचं होतं. पहिल्यांदाच मनातल्या भावना शब्दात सांगायच्या होत्या. आणि अचानक हे काय झालं? सगळ्या कॉलेजसमोर तमाशा, भांडण, मारामारी. सतीशने असं करायला नको होतं. रागात सगळं बिघडलं. मी बोलणार होते, कबूल करणार होते की सतीश, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. पण आता? तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती पटकन ते आवरते. लेक्चर चालूच असतं, पण प्रीतीसाठी तो लेक्चर फक्त विचारांचा असतो, जिथे आनंद आणि वेदना एकमेकांशीच भांडत होते. लेक्चर संपतं आणि शेवटी कॉलेज सुटतं. तेव्हा सतीश सोनाली आणि नीताला म्हणतो, मला प्रीतीशी एकांतात बोलायचं आहे, तुम्ही सगळ्या पुढे जा. तेव्हा नीता आणि सोनाली एकमेकींकडे पाहत म्हणतात, हो सतीश, तू आज बोल प्रीतीशी. क्लासरूम हळूहळू रिकामा होतो. प्रीती नीता आणि सोनाली सोबत बोलत पुढे जात असते. पण सोनाली आणि नीता या पटकन पुढे जातात आणि प्रीती थोडी पाठीमागे असते. सतीश आधीच बाजूला थांबलेला असतो. तेव्हा तो मागून प्रीतीचा हात धरतो आणि तिला क्लासरूममध्ये घेऊन जातो. तेव्हा प्रीती हलक्या पण कापऱ्या आवाजात म्हणते, सतीश सोड ना माझा हात. सतीश क्लासरूममध्ये तिला घेऊन येतो, दार बंद करतो आणि तो तिला भिंतीशी टेकवतो. दोन्ही हात तिच्या आजूबाजूला ठेवतो आणि रागाने विचारतो, रोहन आपल्याविषयी काहीही बोलत होता आणि हे सगळं होत असताना तू गप्प का बसलीस प्रीती? तू रोहनच्या एक कानाखाली वाजवायला पाहिजे होतीस. तेव्हा प्रीती शांतपणे म्हणते, कारण मला भांडण करायचं नव्हतं सतीश. काही शब्दांना उत्तर द्यायचं नसतं. गप्प राहणं हेच त्यांच्यासाठी योग्य उत्तर असतं. तेव्हा सतीश अजून चिडून म्हणतो, म्हणजे तुला काहीच फरक पडत नाही? प्रीती मान खाली घालते, नाही असं म्हणते. तो भिंतीवर जोरात हात आपटतो, मग तिचे दोन्ही हात धरतो. तिच्या खूप जवळ येतो. खरंच प्रीती, या सगळ्याचा माझा तुला काहीच फरक पडत नाही.
माझ्याबद्दल तुझ्या मनात काहीच फिलिंग्स नाहीत. तिच्या तशा वागण्याने प्रीती खूप घाबरलेली असते. तेव्हा प्रीती नजर खाली घालते आणि हळूच म्हणते, नाही. सतीचा आवाज कठोर होतो. हे डोळ्यात डोळे घालून सांग प्रीती, असं तो मोठ्याने म्हणतो. तेव्हा प्रीतीच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती डोळे वर करते आणि ठामपणे त्याच्याकडे पाहत म्हणते, नाही, माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच फिलिंग्स नाहीत. तेवढ्यात तिचं लक्ष सतीच्या हाताकडे जातं. त्याच्या हातातून रक्त येत असतं. ती घाबरते. सतीश, तुझ्या हाताला लागलंय. ती त्याचा हात धरते, आपल्या दुपट्ट्याने पुसू लागते. सतीश लगेच तो हात झटकतो. मला जखम झाले, पण तू काय एवढा त्रास करून घेतेस? आपल्यामध्ये काही नाही म्हणतेस आणि मग हे नाटक कशाला करतेस? जा प्रीती, असं तो म्हणतो. अरे पण रक्त येतंय, बघू दे ना, ती काळजीने म्हणते. तेव्हा सतीश जोरात ओरडतो, तू जा प्रीती. त्या आवाजाने प्रीती हादरते. ती काही न बोलता रडतच क्लासरूमच्या बाहेर येते. आणि सतीश, तो तिथेच उभा राहतो. रागात, वेदनेत आणि प्रेमातही. आता काय होईल? प्रीतीने का नाकारलं की तिचं सतीशवर प्रेम आहे? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि या भागासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.